नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. तर इथे ईश्वरी लावण्याला म्हणत असते की लावण्या मॅडम, आज तुम्ही जे काही केलंत ना सरांच्या आईच्या मशीनबरोबर, ते जर मी सरांना सांगितलं तर काय होईल तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा लावण्या म्हणते, ए ईश्वरी देसाई, तू मला धमकी देतेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही मॅडम, मी तुम्हाला धमकी देत नाही आहे. मी तुम्हाला धमकी कशाला देऊ? पण तुम्ही जरा इमॅजिन करा की जर मी सरांना सांगितलं की तुम्ही त्यांच्या आईच्या मशीनबरोबर काय काय केलं होतं, तर सर तुमच्याबरोबर काय करतील या गोष्टीचा जरा विचार करा. मला जास्त काही करायचं नाही आहे. तुमची स्पॅम आहे ना, तिला फक्त सर जरा ओरडले, तिच्यावरती जरा रागवले ना, तर ती सगळं काही सांगून बसेल. बघायचं आहे का तुम्हाला? तेव्हा इथे लावण्या म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली मला धमकी द्यायची? तेव्हा ईश्वरी म्हणते, पुन्हा असं काही बोलायचं नाही हां, माझ्याशी बोलताना नीट बोलायचं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, दर वेळेला तुमची ही मनमानी चालणार नाही. कारण तुम्हाला कळत नाही आहे की एखाद्या भावनांचा आदर करायचा कसा असतो, एखाद्याच्या भावनांना इथे रिस्पेक्ट कसा करायचा असतो. तुम्हाला नाही कळत, त्या समजून घ्यायच्या असतात. आणि मला माहिती आहे सरांसाठी त्यांच्या आईची मशीन किती महत्त्वाची आहे. आणि जर तिच्याबरोबर तुम्ही छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला आहे, तिला तुम्ही उचलून स्टोरूममध्ये नेऊन ठेवलं होतं, हे जर सरांना कळलं ना, तर सर काय करतील या गोष्टीचा तुम्ही जरा विचार करा. तेव्हा इकडे लावण्याला आता खूपच जास्त राग येत असतो. तर ईश्वरीने तिला चांगलंच सडेतोड उत्तर दिलेलं असतं. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की प्रत्येक वेळेला इथे दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ गाठण्यासाठी एखाद्या माणसाला त्रास झाला तरी चालेल, पण अगदी तुमच्या मनाला वाटेल तसंच तुम्ही वागता. एक गोष्ट लक्षात ठेवा लावण्या मॅडम, आता मी तुमचं नाव जाऊन सरांना सांगणार नाही आहे. मला काहीही करायचं नाही आहे. पण जर पुन्हा तुम्ही असंच काही ना काहीतरी करत राहिलात, तुमच्या हाताची आता एक मूठ खुली आहे. तुमच्या हाताची जेव्हा दोन्ही हातांची दोन्ही मुठी बंद होतील ना, आधी एक बोट बंद होईल, मग दुसरं बोट बंद होईल. म्हणजे तुम्ही केलेल्या चुका आहेत ना, त्या मी आता तुमच्या बोटांवरती मोजणार आहे. मग आता एक चूक झाली ना, मग एक बोट दुमडणार. असं करून करून दोन्ही हाताची ही सगळी बोटं जेव्हा दुमडली जातील ना, तेव्हा मात्र मी गप्प बसणार नाही आहे. तेव्हा मात्र तुमच्या पापाचा घडा मग भरेल आणि मी जाऊन सरांना तुमचं नाव सांगेन. तुम्ही काय काय चूक केली आहे ना, काय काय चुका केली आहेत, ते सुद्धा जाऊन मी सरांना सांगेन. तेव्हा मग सर काय करतील ना, या गोष्टीचा विचार करा. आणि हे बघा, मी गप्प बसणार नाही आहे. मी खरंच जाऊन सांगणार आहे. कारण तुम्ही अजूनपर्यंत थांबला नाहीत. आतापर्यंत तुम्ही एकापाठोपाठ एक चुका करतच राहिलात आणि मी प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आली आहे. पण आता नाही, आता मी सरांना जाऊन सांगेन. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणते की सरांनी त्या मॅगझिनवाल्यांचा नंबर मला द्यायला सांगितलं आहे ना, लक्षात आहे ना तुमच्या, की आता दुसरं बोटी मोडू नको ना. मग आता सांगा मॅगझिनवाल्याचा नंबर काय आहे ते. तेव्हा इथे लावण्या म्हणत असते की पाठवला आहे नंबर. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ठीक आहे, पाठवला आहेत ना नंबर, मग काही हरकत नाही. त्यांना फोन लावून सांगायचं आहे ना, सरांनी मला हे काम सांगितलं आहे. तुम्ही आता ना प्रत्येक वेळेला सरांनी जे काही सांगितलं असेल ना, ते वेळेवरती मला करायला देत जा. नाहीतर काय होईल माहिती आहे का, कधीतरी मी चिडेन, कारण रागवेन, मलासुद्धा राग येतो ना, आणि जाऊन मी सरांना नाव सांगेन. तेव्हा इथे लावण्या म्हणते, ठीक आहे ठीक आहे, बाद झाला, आता जास्त बोलू नकोस. तेव्हा इथे ईश्वरीने सुद्धा आता लावण्यासारखं तिच्या भाषेत तिला उत्तर दिल्यामुळे इथे लावण्याला सुद्धा तिची जागा आता कळलेली असते. म्हणजे एखादा माणूस दुसऱ्याचा राग करतो म्हणून आपण त्याचा डबल आणि टिबल राग करायचा, ही लावण्याची सवय असते. आणि त्यामुळे इथे तिला तिच्या सवयीचं फळ मिळालेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, मामांना सुद्धा कळलेलं असतं की बिघडलेलं मशीन हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा ईश्वरीने सुरू केलं आहे. तेव्हा मामांना खूप जास्त आनंद होतो की त्या मशीनबरोबर खूपच जास्त भावना ह्या जोडल्या गेल्या होत्या. आणि बरं झालं बरं झालं, ते मशीन सुरू झालं ना, ते बरं झालं. नाही नाही, काही हरकत नाही, मी तिथे नव्हतो ना, मी हे सगळं मिस केलं. पण काही हरकत नाही, तुम्ही तर सगळेजण होतात, मी नंतर बघेन कधीतरी. तेव्हा इकडे मामा म्हणतात, बरं ठीक आहे, आता तुम्ही घरी आल्यानंतर आपण बोलूया, आता मी ठेवतो. पण स्वास्तिकताईची मशीन ही चालू झाले या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद झाला आहे. त्यानंतर तिथे आलेली असते
ती म्हणजे वल्लरी. वल्लरी आल्यानंतर मामा तिला जाऊन सांगणारच की इथे स्वस्तिकताईची मशीन सुरू झाली. तेवढ्यातच ती म्हणते, "बास बास झालं हो, किती ते कौतुक तुम्हाला त्या मशीनचं. झाली चालू तर झाली, त्यात काय एवढं." तेव्हा इथे मामा म्हणतात, "नाही गं, मी तुला काही सांगायला येणारच नव्हतो. मी फक्त तुला एवढंच सांगतोय की तू मला जरी तिथे नाही पाठवलंस ना, तरीसुद्धा तिथे कार्यक्रम अगदी व्यवस्थित झाला आणि तू जसं म्हणतेस तसं खरंच स्वास्तिकताईची मशीन ही चालू झाली. त्याचा तुला आनंद होणारच नाही गं, कारण त्या बरोबर आहे ना, भावना जोडल्या गेलेल्या हव्यात आणि आमच्या सगळ्यांच्या भावना त्या मशीनबरोबर जोडल्या गेल्यात. कारण आमची ताई ती मशीन चालवायची आणि त्याच्यातून कपडे शिवायची सगळ्यांसाठी. कळलं का? पण तुला ते नाही कळणार. आमच्यासाठी ते मशीन खूपच जास्त महत्त्वाचं आहे, अनमोल आहे आणि ते सुरू झालं आहे आणि ती सुरू करणारी व्यक्ती कोण आहे माहिती आहे का? ईश्वरी. ईश्वरीने सुरू केले ते मशीन. तेव्हा इकडे वल्लरी म्हणते, "त्या ईश्वरीचं कौतुक आहे ना, मला सांगू नका. ती हे सगळं का करते, कशासाठी करते, मला बरोबर माहिती आहे. कारण तिला या घरामध्ये घुसायचं आहे ना. तिला या घरामध्ये सगळ्यांना इम्प्रेस करून आता घुसायचं आहे आणि मग त्यामुळे काय करायचं आहे, तिला या घरामध्ये सून म्हणून यायचं आहे. अर्णवबरोबर लग्न करण्याची स्वप्न बघते ना ती. आणि इथे तर काय, आई आणि ती अंजली दोघीजणी आपली तिच्या मागेपुढे करत असतात. बरोबर की नाही? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरावरती, या संपत्तीवरती त्या मुलीचा काही एक अधिकार नाही आहे. त्याच्यावरती फक्त माझ्या मुलाचा आणि माझा अधिकार आहे. कळलं का? तेव्हा इकडे मामा म्हणत असतात, "एक गोष्ट लक्षात ठेव वल्लरी, हे जे काही आहे ना, ते आपलं नाही आहे. हे जे काही आहे, ही संपत्ती, पैसा, अडका, बंगला, हे सगळं काही अर्णवचं आहे. अर्णवने त्याच्या कष्टातून हे सगळं कमावलेलं आहे. याच्यामधलं आपलं काहीच नाही आहे. आपला मुलगा कमवेल ना, आपला मुलगा यातलं सगळं कमवेल, पण स्वतःच्या हिमतीवरती आणि त्यालासुद्धा या सगळ्याची जाणीव आहे. मी करून दिली आहे त्याला जाणीव. तू नसशील करून देत, पण मी देतो. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे कुठे थांबायचं आहे ते. पण तू तर थांबूच शकत नाहीस गं. तुझा हा स्वार्थपणा, तुझा हा लालच दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि मला ते पटत नाही आहे." तेव्हा मामांनी स्पष्टपणे आता सांगितलेलं असतं की हे सगळं आहे ना, त्यातलं आपलं काहीच नाही आहे. हे सगळं अर्णवचं आहे, अंजलीचं आहे. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, "तुम्ही खुशाल काहीही म्हणालो म्हणून काय मी तुमच्या होला हो देणार आहे? कमवेल ना, माझा मुलगासुद्धा हे सगळं कमवेल. पण तोपर्यंत या घरावरचा, या प्रॉपर्टीवरचा अधिकार मी सोडते की काय? तुम्ही पण विसरू नका, अंजली आणि अर्णव या घरामध्ये आले, तेव्हा मी फक्त माझ्या आकाशला होऊ दिलं आणि दुसरं मूल होऊ दिलं नाही. हो की नाही?" तेव्हा इथे मामा म्हणतात, "अगं हो, तू नाही होऊ दिलंस, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुझा स्वार्थच होता. अंजली आणि अर्णववरती तुझी खूप माया आहे. तू त्यांना खूप माया दया लावलीस म्हणून नाही, तर तुला तुझा स्वार्थ गाठायचा होता ना, म्हणून तू फक्त एकाच मुलाला होऊ दिलंस आणि बाकी मुलं तू होऊच दिली नाहीस." असं इकडे आता मामा म्हणतात. त्यानंतर इथे वल्लरीलासुद्धा चांगलं उत्तर मिळालेलं असतं. तेव्हा वल्लरी म्हणते, "अहो तुम्हाला असं वाटतं हो की माझा स्वार्थ आहे. आहे ना माझं स्वार्थ, मग त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? पण या घरामध्ये त्यांना इथे आता कुणी दुखवायला नको, त्यांच्याकडे दुर्लक्ष नको, म्हणून मी फक्त एका मुलाचा, आकाशचाच विचार केला, बाकी कुणाचाही नाही. हे तुम्हाला दिसत नाही आहे. मग त्यामागे माझा स्वार्थ असू दे, नाहीतर काही असू दे. एकुलता एक मुलगा आहे माझा आणि त्याला मी त्याच्या अधिकाराचं सगळं काही मिळवून देणार. अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही आहे. आणि ही ईश्वरी देसाई या घरची सून होऊन कशी काय येते ना, तेच बघते मी." असं आता इथे आता वल्लरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव खूपच जास्त इमोशनल झालेला असतो. अर्णव आपल्या आईच्या मशीनकडे एकटक बघत असतो आणि रूमसुद्धा त्याने थोडंसं इथे अंधार ठेवलेला असतो. रूममध्ये सुद्धा त्याने थोडा अंधार ठेवलेला असतो, कारण तो इथे इमोशनल झालेला असतो. त्याला इथे झगझगाट, चमचमाट नकोसा झालेला असतो. म्हणून तो इथे शांत वातावरणामध्ये बसून आपल्या आईचं मशीन एकटक बघत असतो. तेवढ्यातच तिथे येतो आकाश. आकाश म्हणत असतो, "ब्रो, अरे काय आहे? रूममध्ये इतका अंधार करून का बसलायस? तू लाईट्स का ऑन करत नाही आहेस?" तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "नाही, काही नाही, असंच." तेव्हा इथे आकाश म्हणतो, "तू ठीक आहेस ना?" तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, "हो, मी ठीक आहे." तेव्हा आकाश त्याच्याकडे बघत असतो आणि आपल्या मनामध्ये म्हणत असतो की दादाला याआधी मी एवढं इमोशनल कधीच बघितलेलं नाही आहे. आज मी त्याची एक इमोशनल बाजू बघितली. सगळं काही ठीक असेल ना?
आकाश म्हणतो, दादा अरे आता उशीर झालाय, आपल्याला घरी जायला हवं, आपण निघूया का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही मी थोडा वेळ थांबणार आहे, तू गेलास तरी चालेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही नको, हवं तर मी सुद्धा तुझ्याबरोबर थांबतो, आपण दोघेजण एकत्र जाऊया. तेव्हा अर्णव म्हणत असतो, अरे कशाला असं करतोयस, तू जा ना, तू जा बरं, आणि मी नंतर थोड्या वेळाने येतो, नको माझ्यासाठी थांबू. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नक्की ना? तेव्हा अर्णव म्हणतो, नक्की, माझी काळजी करू नको, मी तुझ्या मागोमाग थोड्या वेळातच निघतोय. त्यानंतर इथे आकाश, आता याला अर्णवने जायला सांगितलेलं असतं, घरी जायला आता उशीर होत असतो. तेवढ्यातच इथे आकाश अर्णवचं बोलणं टाळत नाही. तो जसा म्हणतो की तू घरी जा, मी तुझ्या मागोमाग येतो, तेव्हा तो घरी जायला तयार होतो. त्याचबरोबर इथे अर्णव आपल्या आईच्या मशीनला पुन्हा एकदा हात लावतो आणि तेव्हा इथे ईश्वरी जे काही बोललेले असते ते त्याला आठवतं. ईश्वरी म्हणत असते की तुम्ही म्हणाला होतात की मशीनपासून लांब राहा म्हणून, पण मला हे मशीन सुरू करायचं होतं आणि म्हणून मी कालपासून हे मशीन सुरू करण्याचा प्रयत्न करते. त्याचा एक पार्ट गेला होता, तो पार्टसुद्धा मी नवीन आता तयार करून आणला आणि तो लावून ठेवला आहे, त्याच्यामुळे ही मशीन चालू झालेली आहे. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते की मला वाटलं म्हणून मी केलं, आणि सर सॉरी, मी तुम्हाला न विचारता या मशीनला हात लावला, पण ही मशीन तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे मला माहिती होतं, कारण आईवडिलांची एखादी तरी आठवण असेल ना, तर ती आपल्यासाठी खूपच जास्त स्पेशल असते, महत्त्वाची असते, आणि ते मला माहिती आहे. हे मशीन तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे मला बरोबर कळलं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ईश्वरीसुद्धा तिथे येते. ईश्वरी म्हणते, सर अजून तुम्ही गेला नाहीत का घरी? खूप उशीर झाला आहे. तेव्हा इथे अर्णव आता काहीच बोलत नाही. तो आपल्या आईच्या मशीनकडेच बघत असतो. त्याला काय बोलावं काय नाही त्याला काही कळतच नसतं. तो एकदम इथे स्पीचलेस झालेला असतो. त्याला आनंदही झालेला असतो आणि इमोशनलही झालेला असतो. त्यानंतर इथे ईश्वरी येते आणि म्हणत असते, सर काय झालं? म्हणजे नाही, आता खूप उशीरसुद्धा झाला आहे. आणि इथे आता ईश्वरी म्हणत असते की सर मगाशी तुमचा इंटरव्ह्यू खूप छान झाला, तुम्ही छान इंटरव्ह्यू दिलात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की का केलंस तू हे सगळं? म्हणजे हे सगळं करायची तुला काय गरज होती? माझ्या आईचं मशीन सुरू करण्याचं कारण काय? तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, सर प्रत्येक गोष्टीला कारण असतंच असं नाही, कधी कधी काही गोष्टी कारणाशिवायसुद्धा केल्या जाऊ शकतात. आणि तुमच्या आईचं मशीन सुरू करायचं कारण म्हणजे हे मशीन आहे आणि ते बिघडलं होतं. मला माहिती होतं ते सुरू कसं करायचं आहे, त्याचं काय बिघडलं असेल हे तिला हात लावल्यानंतर मला कळलंच. कालपासून मी प्रयत्न करतच होते ना सर. आणि कसं आहे ना, तुमच्या आईचं मशीन हे सुरू व्हायला हवं होतं अशी तुमची इच्छा होती. आणि मग मला माहिती आहे की आपल्या आईवडिलांची एखादी आठवण आपल्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची असते, मी समजू शकते. आणि म्हणूनच हे मशीन सुरू करण्याचं कारण नाही आहे सर. मला वाटलं म्हणून मी केलं. मला आतून असं वाटलं की हे मशीन सुरू व्हायला हवं, आणि तुमच्या चेहऱ्यावरती हा जो आनंद आला आहे ना सर, तो सुद्धा मला बघायचा होता. तुमच्या आईचं मशीन सुरू केल्यानंतर तुम्हाला किती आनंद होतो, पण तुम्ही तर खूपच जास्त इमोशनल झालात सर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की हे मशीन सुरू केलं कारण हे तुमच्या आईचं मशीन आहे, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, आणि म्हणूनच मला वाटलं की तुमच्या आईचं मशीन सुरू व्हायला हवं, म्हणून मी तुमचं ऐकलं नाही सर. कारण जर तुमचं ऐकलं असतं तर मशीन सुरू झालं नसतं, म्हणून मी इथे तुमच्या आईचं मशीन सुरू करण्याकडे जास्त लक्ष दिलं, तुमचा शब्द पाळला नाही सर. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी आहे ना तुझी सॅलरी वाढवतो आहे, तुमची सॅलरी मी आता 10,000 करतो आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, काय 10,000? नाही, नको नको सर, तुम्ही माझी सॅलरी वाढवावी म्हणून मी हे सगळं केलेलं नाही आहे. मला वाटलं की तुमच्या आईचं मशीन हे सुरू व्हावं, म्हणजे तुम्हाला मदत करावी, म्हणून मी हे सगळं केलं आहे. तुम्ही माझा पगार वाढवावा म्हणून मी हे सर नाही केले. तुम्ही माझा पगार नका वाढवू सर. तेव्हा इथे म्हणजे तुम्ही माझा पगार वाढवावा म्हणून मी या गोष्टी केलेल्या नाही आहेत. आणि कुठल्याही कामाचं मोल हे पैशामध्येच करता येतं असं नाही आहे. पैशामध्ये प्रत्येक गोष्टीचं मोल नाही होत. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही हे बघ, तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी, पण मला असं वाटलं की तुझा पगार वाढवावा, कारण मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नको सर, तुम्ही मला मगाशी थँक्यू म्हणालात, हे मशीन मी तयार केलं तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आले होते ना, ते सगळं काही सांगून गेले सर. त्याच्यामुळे तुम्ही माझा पगार वाढवून मला थँक्यू म्हणावं
असं मला नाही वाटत आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, मी तुझा पगार वाढवला हे ह्याच्यासाठी नाही की मी तुला थँक्यू म्हणतो आहे आणि मी तुझ्यावरती काहीतरी उपकार करतो आहे. मला मनापासून असं वाटतं आहे की तुझा पगार वाढवावा. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नको सर, जेवढा आहे तेवढा पुरेसा आहे. तुम्ही माझा पगार नका वाढवू. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की कुठल्याही गोष्टीचं इथे आपण मोल नाही करू शकत. आता तुम्ही सांगा बरं, तुमच्या आईचं हे मशीन आहे, ह्याचं तुम्ही मोल करू शकता का? याची किंमत तुम्ही लावू शकता का? नाही सर. ते काय म्हणतात तुम्ही इंग्लिशमध्ये, या मशीनची किंमत किंवा याचं मोल हे खूपच जास्त प्राइजलेस आहे. हो ना सर, मी बरोबर बोलते आहे ना. या मशीनची किंमत होऊ शकत नाही कारण ती प्राइजलेस आहे, अनमोल आहे. तिची किंमत तुम्ही कुठल्याही किमतीमध्ये करू शकत नाही. तसंच तसंच सर, माझी जी भावना आहे ना, त्याचीसुद्धा तुम्ही किंमत करू नका. कारण का हिला जेवढं महत्त्व आहे तेवढंच माझ्या काम करणाऱ्याला मोल ठरवू नका सर. ते सुद्धा असंच असू दे, अनमोल. हो की नाही? प्रत्येक गोष्टीची किंमत करायलाच हवी. प्रत्येक गोष्टीचं मोल हे दिलंच पाहिजे. असं काहीही नसतं. त्यानंतर इथे अर्णव म्हणत असतो, खूप उशीर झाला आहे. तू सुद्धा आता घरी गेलीस ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, ठीक आहे, मी जाते. तेव्हा अर्णव म्हणतो, तुझी काही हरकत नसेल तर मी तुला सोडायला येऊ शकतो. येऊ का ड्रॉप करायला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर, अहो एकाच दिवशी किती धक्के देणार आहात मला? मला या सगळ्याची सवय नाही आहे ना. तुम्ही माझ्याबरोबर एवढं चांगलं बोलताय, या सगळ्याची मला सवय नाही आहे सर. नको, तुम्ही मला सोडायला येऊ नका. मी नेहमी जाते ना बसने, तशीच मी बसने जाईन. तेव्हा इकडे आता ईश्वरी तिथून जाते. तेव्हा अर्णव तिच्याकडे एका नजरेने बघत असतो, दुसऱ्या नजरेने दुसरीकडे बघत असतो. पण त्याला इथे मनापासून तिला थँक्यू म्हणायचं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, मला हे काय होतं आहे? म्हणजे माझ्या मनामध्ये तिच्यासाठी आता खूपच जास्त रिस्पेक्ट हा तयार झालेला आहे. म्हणजे तिने माझ्या आईचं बिघडलेलं मशीन सुरू केलं म्हणून माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल खूपच जास्त ग्रॅटिट्यूड आहे. पण तो मी सांगू कसा? मला तिला सांगताच येत नाही आहे, बोलताच येत नाही आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, ताई, अगं चहा आण गं लवकर. आणि ती आता बाहेर येऊन बसलेली असते. तेव्हा तिथे राकेशसुद्धा येतो. राकेश म्हणतो, आलात का ईश्वरीजी? तेव्हा तुमचा दिवस कसा गेला? आणि तुमच्या कंपनीमध्ये ऑफिसमध्ये पूजा होती ना, ती कशी झाली? तेव्हा ती म्हणते, पूजा खूपच जास्त उत्तम झालेली आहे. त्यानंतर इथे आता नम्रता चहा घेऊन आलेली असते. ईश्वरीलासुद्धा चहा देते आणि राकेशलासुद्धा. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अहो तुम्ही घेताय ना? तेव्हा ती म्हणते, नाही नको, तुम्ही घ्या, मी नंतर घेते ना. त्यानंतरला राकेश तो चहा घेतो आणि चहा पित असताना ईश्वरी आता ऑफिसमध्ये जे काही घडलं ते सगळं राकेश आणि नम्रता यांना सांगत असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, ताई, अगं आज मी भडकूचंदचं ना एक वेगळंच रूप बघितलं गं. म्हणजे आज तो एवढा इमोशनल होता, त्याचबरोबर लहान मुलांसारखा रडत होता. खरंच म्हणजे मला त्याची ना एक इमोशनल बाजू बघायला मिळाली. अगं खरं सांगू का, आज त्याचा जो खरा चेहरा मी बघितला ना, त्याच्यामध्ये तो जसा होता तो खरा होता. म्हणजे एरवी आहे ना, तो चेहऱ्यावरती असं मुकुट लावून फिरत असतो, रागावलेला, जेणेकरून सगळी माणसं त्याच्यापासून दूर राहावी, कुणीही त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नये म्हणून सगळे असे वागत होते. असं मला वाटत होतं की सर पण तसेच वागत होते. म्हणजे सगळ्यांवरती रागवायचे, चिडायचे. पण आज ना एक लहान मुलगा कसा असावा तसं मी अर्णव सरांना बघितलं. त्यांच्या आईचं मशीन सुरू झालं, त्यांना खूप आनंद झाला होता. त्यांच्या आईच्या मशनीला पकडून ते रडायला लागले होते. म्हणजे आज मी त्यांच्यातला आहे ना, जणू काही एक लहान मुलगाच बघितला. भडकूचंद असाही असेल या गोष्टीचा मी कधीच विचार केला नव्हता. त्याच्यातली हळवी बाजू, एकदम इमोशनल बाजू मला बघायला मिळाली. तेव्हा इकडे नम्रता म्हणत असते, अरे बापरे, एका दिवसामध्ये इतकं सगळं झालं का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना ताई, म्हणजे तू काही म्हण, आज जे काही वागला ना भडकूचंद, ते मला खूपच जास्त आवडलं. आजचा भडकूचंद मला आवडला. तेव्हा राकेशला हे सगळं ऐकून खूपच मोठा धक्का बसत असतो. कारण ईश्वरी अर्णवचं कौतुक करत असते. ती सांगत असते की अर्णव खरंच खूप चांगला आहे. म्हणजे तो वरवर दाखवतो की तो खूपच जास्त खडूस आहे, पण मनातून खूपच जास्त इमोशनल आहे. आपल्या आईच्या मशीनसाठी तर एकदम वेडे, त्यांच्या आईचं मशीन
मी त्यांना सांगितलं की तुमच्या आईच्या मशीन हे फक्त एक मशीन नाही आहे, तर त्यांनी तुम्हाला मारलेली हाक आहे, तुमच्यावरती केलेलं प्रेम आहे, तुम्हाला शिवून घातलेले कपडे याच मशीनवरती त्यांनी शिवले होते. म्हणजे या मशीनला त्यांचा स्पर्श आहे, त्यांची माया आहे, त्यांची निष्ठा आहे. बरोबर की नाही? हे सगळं आता ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते, तेव्हा इथे अर्णवला असं वाटतं की जणू काही तिच्या तोंडातून इथे स्वर बाहेर पडतायत. आणि इथे ईश्वरीने एवढं कौतुक केल्यानंतर इथे आता खूपच जास्त आनंद हा अर्णवला तर झाला असता, पण राकेशला राग आलेला असतो. राकेश म्हणतो, माझी इथे आता इंदोरी जिलेबी प्रेमात तर पडलेली नाही आहे ना त्या अर्णवच्या. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई तू काही म्हण, भडकूचंद आज जे काही वागला ना, ते खरंच मला खूपच जास्त आवडलं आणि आज मला भडकूचंदसुद्धा आवडला. असं म्हणाल्यानंतर राकेशला राग येतो. त्याच्या हातामध्ये जो चहाचा कप असतो तो हातामध्येच फोडून टाकतो. सगळीकडे आता कपाच्या काचा उडतात, हातालासुद्धा त्याच्या लागतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो राकेशजी तुमच्या हाताला लागलं. तेव्हा राकेश म्हणतो, नाही नाही काही गरज नाही आहे, माझ्याकडे औषधं आहेत ना, मी घेतो. तर इकडे आता ईश्वरीला आश्चर्य वाटतं की नक्की झालं तरी काय? हा राकेश असा काय हातामध्ये कप फोडला? तेव्हा इकडे आता राकेश म्हणतो की माझ्याकडे औषध आहे ते मी घेईन. त्याच्याकडे तशी खूप औषधं असतात आणि त्यातलं औषध तो घेईल असं म्हणाला. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आजी ईश्वरीला आता बांगड्या देतात. तेव्हा तिथे वल्लरी त्यांनी म्हणते की या बांगड्यांवरती माझा अधिकार आहे, तुम्ही या मुलीला का देताय? तेव्हा आजी म्हणतात की मला द्यावंसं वाटलं म्हणून मी दिल्या, तुला नाही द्यायच्यात म्हणून नाही दिल्या, कळलं? त्यानंतर लावण्या म्हणते की स्पॅम, मी काय करते, त्या मुलीला आहे ना गिफ्ट म्हणून एका आठवड्याची सुट्टी देते आणि तिलासुद्धा आनंद होईल. तिला एका आठवड्याची आता लीव दिली असं म्हणाल्यानंतर तिला खूपच जास्त आनंद होईल आणि ती मग घरीच राहील. पुन्हा ऑफिसमध्ये एक आठवडा ती नसणार आहे. मग तेव्हा इथे मला जे काही साध्य करायचं आहे ना, ते मी करेन. इथे आता ASRच्या जवळजवळ जाण्याचा ती जो काही प्रयत्न करते ना, तो मी इथे हाणून पाडेन आणि मग ह्या एका आठवड्यामध्ये मला जे हवं आहे तेच मी करेन, असं आता लावण्या म्हणत असते. ईश्वरीला ऑफिसपासून लांब ठेवण्यासाठी तिने इथे हा प्लॅन केलेला असतो. पण तो प्रेक्षकांनो आता प्लॅन तिचा सक्सेसफुल होतोय की नाही ते बघायला हवं.